चेतन मन अवचेतन मन म्हणजेच कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडवरती आपण या ठिकाणी काही चर्चा करणार आहोत की आपल्याला ॲक्च्युली माहितीच नाही की आपलं चेतन मन किंवा आपलं जे कॉन्शियस मन आणि अनकॉन्शियस माइंड किंवा सबकॉन्शियस माइंड आपण ज्याला म्हणतो ते कशा पद्धतीने काम करतं। लक्षात घ्या की एखादा शब्द एखादी गोष्ट समजा तुमच्या कॉन्शियस माइंडवरती म्हणजे तुमच्या चेतन मनावरती आली की मग ते अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याचा पूर्णपणे स्वीकार होतो। मग तुम्ही कॉन्शियस लेवलवरती जर एखादी गोष्ट हो म्हणून स्वीकार केली असेल तर ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडवरती हो म्हणून त्याचा स्वीकार पूर्णपणे होतो। पण जर समजा ती जर नाही म्हणून असेल, नो जर त्याचा आन्सर जर तुम्ही तुमच्या कॉन्शियस लेवलवर टाकलं असेल तर ते सबकॉन्शियस माइंडवरती त्याची जी प्रोग्रामिंग आहे ती नाही म्हणूनच केली जाते। लक्षात घ्या, जगातली प्रत्येक गोष्ट, जगातली तुम्हाला हवी असणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही या सबकॉन्शियस माइंडच्या मध्ये टाकून साध्य करू शकता आणि हे तेवढंच अगदी सहज आणि अगदी प्रखरतेने लगेच ते काम करतं। लक्षात घ्या, आजच्या घडीला आजच्या कंडिशनमध्ये जेव्हा तुम्ही हा तुमचा व्हिडिओ तुम्ही जो पाहत आहात तर त्यावेळेस तुम्ही स्वतःला तुमच्या बुद्धीप्रमाणे तुम्ही चालवत आहात का बुद्धी तुम्हाला चालवत आहे? बुद्धी तुम्हाला चालवते का तुम्ही बुद्धीला चालवत आहात? हा एक प्रश्न आहे, हा एकदा विचारून बघा। याचं उत्तर तुम्हाला जगातल्या मी तर म्हणतो 80-85% लोकांचं उत्तर असणार आहे की नाही, मला असं वाटतंय की ज्याप्रमाणे मला बुद्धी घेऊन जातीये त्याचप्रमाणे मी जातोय, पण मला जायचं वेगळ्या ठिकाणी, माझं स्वप्न वेगळ्या ठिकाणी, माझं ड्रीम्स वेगळ्या ठिकाणी आहे। माझी काबिलियत जी आहे ती आहे 1 लाख रुपये कमवण्याची, पण मला प्रॉब्लेम असं होतोय की मी 20-25 हजारच्या वरती पण मी जाऊ शकतच नाहीये। आणि एक लक्षात घ्या, ज्या कंपनीत तुम्ही काम करता किंवा तुम्ही ज्या बिझनेसमध्ये काम करत आहात तर त्या बिझनेसमध्ये म्हणा किंवा त्या कंपनीमध्ये म्हणा, समजा आपण एक जर विषय पकडलात की एखादी समजा तुम्ही कंपनीत काम करत आहात तर त्या कंपनीमध्ये अशी पण व्यक्ती आहेत की ज्यांची सॅलरी 20-25 हजाराच्या वरती नाही आहे, पण असे सुद्धा व्यक्ती आहेत की ज्यांचं महिन्याचं पॅकेज 2 लाख 3 लाखच्या आसपास असेल। म्हणजे एक लक्षात घ्या, ती कंपनी जी आहे ही कंपनी 3 लाख 4 लाखचं महिन्याचं जी सॅलरी आहे ती देण्याची कॅपॅसिटी त्या कंपनीमध्ये आहे। याचा अर्थ त्या कंपनीमध्ये दोष नाही आहे। तुमचा पेमेंट जर त्याच्यापेक्षा लो असेल, कमी असेल तर मग प्रॉब्लेम हा आपल्यामध्ये कुठेतरी सुरुवात झालेली आहे। प्रॉब्लेम असा आहे ना की आपल्यावरती जे पण अडचण येते ती अडचण आपण लगेच दुसऱ्यांच्या अंगावर टाकून आपण मोकळे होऊन जातो आणि आपण आपल्या स्वतःला म्हणा किंवा आपल्या मित्रांना म्हणा, आपल्या परिवाराला म्हणा, आपण तेच सांगायचा प्रयत्न करत असतो की नाही रे बाबा, ते प्रॉब्लेम कंपनीमध्ये आहे, दोष कंपनीमध्ये आहे, कंपनी पैसा सोडत नाहीये। अहो पण तीच कंपनी जी आहे ही दुसऱ्यांना पैसा सोडतीये ना। सॅलरी जी आहे ते 3 लाख 4 रुपये महिना दुसऱ्या व्यक्तीला देते ना। मग या ठिकाणी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मग आपल्यालाच हे पॅकेज का कमी मिळत आहे? तर कारण काय होत आहे की आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काहीतरी वेगळी प्रोग्रामिंग करून ठेवलेली आहे आपल्या मॅनेजरसाठी, आपल्या कंपनीसाठी, आपल्या बॉससाठी आणि मुळात म्हणजे आपल्या स्वतःसाठी। मग आपल्याला हे सबकॉन्शियसमध्ये आपल्या अडकलेल्या सर्व जे आपण प्रोग्रामिंग आहे हे जर आपण बदललं तर नक्कीच तुम्ही यशस्वी होता। आणि हे असंख्य लोकांबरोबर झालेलं आहे। तुम्ही बघितलं असेल की एखादा व्यक्तीमध्ये एवढा कॉन्फिडन्स लेवल भरलेला असतो, तो फक्त आणि फक्त एकाच ठिकाणी फोकस करण्याची त्याची कॅपॅसिटी असते। काही लोकांचा प्रॉब्लेम कुठे असतो की घरामध्ये असताना ऑफिसचा विचार आणि ऑफिसमध्ये असताना घराचा विचार, नो प्रोडक्टिव्हिटी, त्यातून तुम्हाला काहीच मिळणार नाही। मग तुमची प्रगती सुद्धा तुमची कुठेतरी खुंटली जाते, तुमचं प्रमोशन कुठेतरी अडवलं जातं, कारण आपण देताना 100% देऊ नाही शकलेलो आहोत, तर मग आपण घेताना 100% आपल्याला कसं मिळणार? म्हणून या मागचं महत्त्व तुम्हाला खूप मला सांगावंसं वाटतं की तुमच्या सबकॉन्शियस लेवलवरती जर तुम्ही प्रॉपरली काम करू शकलात तर यश हे तुम्हाला नक्की मिळेल। मला असंख्य लोक फोन करून विचारतात की सर मी कोणता बिझनेस चालू करू, मी कुठल्या बिझनेसमध्ये बेसिकली जाऊन मी काम करू शकेल, कोणत्या बिझनेसमध्ये मी हात टाकला तर मला सक्सेस मिळेल। तुम्ही कुठलाही बिझनेस टाकून तुम्ही सक्सेस होऊ शकता,
मुळात तुम्हाला काय करायचं आहे, त्या बिझनेसवरचं तुमचं प्रभुत्व म्हणजेच की नॉलेज, स्वतःवरती विश्वास, ओके, आणि कष्ट करण्याची कॅपॅसिटी असणं फार महत्त्वाचं आहे. जगातला कोणताच असा बिझनेस नाही किंवा जॉब नाही की तुम्ही आज जॉईन केलात आणि तुम्ही 5-6 महिन्यामध्ये तुम्हाला सक्सेस भेटला. तर मेहनत केल्याशिवाय तुम्हाला ते मिळणारच नाही. पण मग तो मेहनत करत असताना मी परत मग तोच पॉईंट सांगतोय की मेहनत करत असताना जेव्हा तुम्ही जॉबवर जाताना तुमचा घरचा विचार आणि घरी असताना तुमचा जॉबचा विचार जर असेल तर मग तुमचं कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे डगमगलेलं आहे, तुमचं ब्रेनवरचा ताबा पूर्णपणे निघून गेलेला आहे. मग अशा वेळेस तुम्हाला गरज भासते आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या वरती काम करायची. आणि म्हणून आपण जो कोर्स जो आपण शिकवतो, हिप्नोटिझमचा जो आपला कोर्स आहे तो आपण शिकवतो, यामध्ये सर्वात पहिले आपण तुम्हाला ट्रेन करतो कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवायचं. सेकंड आपण शिकवतो याच्यावरती प्रोग्रामिंग कशी करायची. ही प्रोग्रामिंग अशी असते, एवढी सटीक प्रोग्रामिंग असते की डायरेक्ट तुम्ही कॉन्शियस लेवलवरतून न तुमचा प्रोग्रामिंग होता डायरेक्ट ती सबकॉन्शियस लेवलला प्रोग्रामिंग केली जाते. त्याच्यामुळे येस नोची जी भावना आहे की स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं, जर समजा मी तुम्हाला सांगितलं की तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतोय, मग कॉन्शियस लेवलला तुम्ही विचार कराल खरंच वाढणार आहे का, कसं काय वाढणार आहे, असे असंख्य प्रकार, असंख्य जे प्रश्न ते पूर्णपणे उभरतात. म्हणून मग जेव्हा आपण हिप्नोटिझमच्या स्टेजवरती गेलो आणि त्या ठिकाणी म्हणतं तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढलेला आहे, सबकॉन्शियस माइंड लगेच त्याला कॅच करतं, पकडून ठेवतं. कारण त्याचं कामच ते आहे की तुम्ही जे आतमध्ये टाकून ठेवलेलं आहे, तुम्ही जे सबकॉन्शियस माइंडमध्ये घेतलेलं आहे त्याचा स्वीकार करणं माइंडचं एकमेव काम आहे. आणि ते स्वीकार झाल्यामुळं जेव्हा तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये तुमचं काम करायला सुरुवात करता त्यावेळेस तुम्ही ऑफिसमध्ये असताना पूर्णपणे ऑफिसचे होऊन जाता आणि घरी असताना पूर्णपणे घरचे होऊन जाता. त्याच्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचा कॉन्फिडन्स हा पूर्णपणे वाढतो आणि मग त्याचा रिझल्ट म्हणजे तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते. हेच आहे. तर आज आपल्याला या माध्यमातून हे शिकायची गरज आपल्याला पडलेली आहे की ज्याप्रमाणे एक शिपचा एक मुख्य असतो, एखादं जहाज आहे त्याचा एक मुख्य आहे आणि तो ज्याप्रमाणे कमांड देईल त्याप्रमाणे ते जहाज वळवलं जाईल, ज्या ठिकाणी तो सांगेल त्या ठिकाणी ते थांबवलं जाईल. हेच पद्धत जी आहे, हे शास्त्र जे आहे हे पूर्णपणे आपल्याला ह्या ठिकाणी शिकायचं आहे. आणि त्याची गरज आत्ता कुठेतरी येऊन पडलेली आहे. कारण प्रॉब्लेम कुठे त्याच ठिकाणी होतोय की आपण कुठेतरी मागे पडतोय. आणि आपण मागे का पडतोय, कारण आपलं माइंड आपल्याला मागं खेचतंय. त्यामुळे सबकॉन्शियस माइंडची लेवल जी आहे ही जागृत करण्यासाठी नक्की सहभागी व्हा. आपला एक नवीन कुटुंब ॲप म्हणून आलेला आहे, याची लिंक मी खाली सर्वांना देत आहे. तर कुटुंब ॲपमध्ये सामील व्हा. कारण कुटुंब ॲपमध्ये आपण असंख्य प्रकारच्या विविध व्हिडिओच्या माध्यमातून मोटिवेशन म्हणा, मेडिटेशन म्हणा, काउन्सिलिंग म्हणा, कोविडवरती आपण हिलिंग करतोय, रेकी, हिप्नोटिझम, क्रिस्टल थेरपी याच्या माध्यमातून आपण असंख्य आजारावरती कसं आपण प्रभुत्व मिळवतोय आणि तुम्ही मिळवू शकता. एक ॲज करिअरचं माध्यम म्हणून सुद्धा तुम्ही आजकाल या ठिकाणी बघू शकता स्पिरिच्युअलिटीला. कारण योग माध्यम आहे, मेडिटेशन माध्यम आहे, असंख्य प्रकारचे स्पिरिच्युअल कोर्सेस आहेत. या माध्यमातून तुमचं करिअर जे आहे ते तुम्ही घर बसल्या तुम्ही करू शकणार आहात. पण त्यासाठी गरज आहे तुमच्या कॉन्फिडन्स लेवलची. जॉईन व्हा आमच्या कुटुंब ॲपवरती, जॉईन करा आपले कोर्सेस. आणि या प्रत्येक कोर्समध्ये तुम्हाला लाईफ टाईम मेंबरशिपची आपण ऑफर देतो आहे. जेव्हा कधी, जेव्हा कुठे, जितक्या वाजता तुम्हाला गरज असेल त्यावेळेस तुमचा फोन उचला, मला कॉल करा. डायरेक्ट तुमच्यावरती तुम्हाला जो पण प्रसंग ओढवलेला असेल किंवा जे पण तुमचे प्रॉब्लेम उद्भवले असतील, कोर्स शिकल्याच्या नंतर त्याला कशा पद्धतीने ट्रीट करायचं आहे याचं संपूर्ण नॉलेज, संपूर्ण शास्त्र हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मी वाट बघतोय कुटुंब ॲपवरती तुमची. धन्यवाद.